2025-26 चे सुधारित अंदाजपत्र सन 2025-26 चे अंदाजपत्र सूचना शिफारस अनुसार करण्यात आले आहे। या पाठिंबा देण्यासाठी मी इथं उभा आहे। मी सर्वप्रथम माननीय महापौर विनायक कुंडेल साहेबांचा आभार मानतो। त्यांनी 2025-26 चे अंदाजपत्र सादर करताना महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातील कामकाजाचा आढावा घेऊन नव्याने निवडून आलेल्या माझ्यासारख्या नगरसेवक अपेक्षित असलेल्या सुधारणा करून बजेट सादर केले। मी स्थायी समिती सभापती माननीय ताकोते मॅडमचा आभार मानतो। त्यांनी कमी वेळेत एक चांगला बजेट सादर केला। माननीय महापौर साहेब, आम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहोत। आम्ही महानगरपालिकेच्या कामकाज अजून बराच काही अभ्यास करून घ्यायचा आहे। तरी सुद्धा माननीय महापौर साहेबांचा मी आभार मानतो। त्यासोबत पक्षनेता काळे साहेबांचा आभार मानतो व त्यासोबत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन मी ताकोते मॅडमचा आभार मानतो। त्यांनी आम्हाला बोलवलं, बजेट बाबतीत आम्हाला माहिती दिली, आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला। मी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य रोहिणीताईंचा आभार मानतो। जमा बाजू वसुली प्रभावीपणे नियोजित करून उत्पन्नाचा वाढीव प्राधान्य दिले, अनावश्यक खर्च कमी केले। मी विशेषतः अनावश्यक खर्च कमी केल्याबद्दल मी तिन्ही सभागृह नेत्यांचा अभिनंदन व आभार व्यक्त करतो। कारण हे जे पैसे महानगरपालिकेला जमा होतात ते पैसे करच्या माध्यमाने होतात आणि आपण एकीकडे खर्च मोठा आहे, उत्पन्न कमी आहे। आपण महानगरपालिकेचा उत्पन्न बाबतीत आपण चिंता करतात महापौर साहेब। मी विशेष तुमचा आभार व्यक्त करतो की आपण खर्चात कमी करताना एक सुंदर आणि सोलापूरला अनुकूल असलेला, लोकांना अभिप्राय असलेला एक चांगला बजेट आपण सादर केलेला आहे। फक्त आम्हा नगरसेवकांना आपण देतो वॉर्ड वाईज। माझी नम्र विनंती आहे साहेब, ऐकतो साहेब, माझी नम्र विनंती आहे साहेब, आपण उत्पन्नाचा रेशो बघावं, त्यामध्ये फक्त 2% देत आहोत साहेब। आम्ही 100 नगरसेवक आहे। मी ज्या प्रभाग 18 मध्ये आज काम करतोय त्या प्रभागाची लोकसंख्या एकूण 40,000 आहे आणि भौगोलिक जर बघितलं तर सर गेट्या चौक चालू होत आहे आणि शेवटला पाटील नगरनं एंड होत आहे। तर माझी नम्र विनंती तुम्हाला आहे साहेब, 2% जे देता आपण वॉर्ड वाईज त्याची रक्कम वाढवावी साहेब। एकूण उत्पन्नाबद्दल रेशो वाढून आम्हाला द्यावी ही नम्र विनंती साहेब। शहरातील अंतर्गत जलतरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी एकूण 992 कोटी 42 लाख खर्चात टप्पा पहिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मान्यता दिली आहे। शासनाने निदर्शन आणून पहिला टप्पा दुसरा टप्पा एकत्रित करून 13 कोटी अंदाज। तो बिल्डिंग परवानगी घेताना एक नळ कनेक्शन देतो। पूर्ण बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी राहतात। त्या 8 रहिवासी मधला एकच बिल्डरचा माणूस नळ कनेक्शन घेतो। तो खाली एक हाऊस ठेवतो। एकच नळावर अख्खी बिल्डिंग म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये 8 रहिवासी नळ कनेक्शन न घेता तो टॅक्स न भरता ते लोक राहतात। माझी अप्रूव्हर मॅडमला विनंती आहे की असे सोलापूर जिल्ह्यातले किती बिल्डिंग आहेत ते स्क्रुटिनी करण्यात यावे, जिथे एक कनेक्शन आहे उर्वरित 8 लोकांना आपण टॅक्स राहून त्या 8 लोकांना तुम्ही टॅक्सेस जमा करण्यात यावे। रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 7720 06 90 74।